आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। ग्रुप ग्राम पंचायत कुरुंद में उप सरपंच का चुनाव संपन्न। बिन विरोध उप सरपंच पद पर निकिता मुकेश यादव की हुई नियुक्ति। बता दें, सरपंच दीपाली दिलीप केदार और ग्राम सेवक नितिन देशमुख की उपस्थिति में बिन विरोध उप सरपंच का चुनाव संपन्न हुआ। नवनिर्वाचित उप सरपंच निकिता मुकेश यादव को शुभकामनाएं देने के लिए ग्राम पंचायत के सभी सदस्य, आजी माजी सरपंच, उप सरपंच व ग्रामस्थ महिला पुरुष ने स्वाल पुष्प गुच्छ देकर शुभकामनाएं दिए। तो वहीं शाम को वाहुली गांव में सत्कार समारोह का आयोजन किया गया। साथ ही स्वर सम्राट प्रहलाद शिंदे के पुत्र चंद्रकांत प्रहलाद शिंदे के गीतों का कार्यक्रम का आयोजन किया गया। नवनिर्वाचित उप सरपंच को शुभकामनाएं देने के लिए शिवसेना नेता प्रकाश जी पाटिल, श्रीकांत जी गायकर, सरपंच दीपाली दिलीप केदार व सभी सदस्य, पंडित पाटिल आदि मान्यवर पदाधिकारी, नाते रिश्तेदार, मित्र परिवार ने स्वर्ण पुष्प कुछ देकर स्वागत सत्कार किया। तो वहीं मान्यवरों ने शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। साथ ही नवनिर्वाचित उप सरपंच निकिता मुकेश यादव ने सभी का आभार माना। उपसरपंचची आज निवड होती। विशाखा विश्वनाथ भोईर या आमच्या सदस्यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आणि ती रिक्त जागेवर आम्ही जे सर्व कमिटीला घेऊन जे निर्णय घेतले होते का गेली 5 वर्षांमध्ये ज्या ज्या आपल्या बरोबर जे लोक होते त्यांना दिलेला शब्द तो पाळायचा आणि अशा पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्य निकिता मुकेश यादव आज त्या रिक्त जागेवर बिनविरोध म्हणून या ग्रामपंचायतवर उपसरपंचपदी निवड झालेली आहे। त्यांचा मी माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचाली त्यांनाही शुभेच्छा देतो। ग्रुप ग्रामपंचायत कुरुंद मध्ये आज सरपंच दीपाली केदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड पार पाडली आणि उपसरपंचपदी निकिता मुकेश यादव यांची बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम सर्वांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतोय आणि ह्या ग्रामपंचायतच्या बद्दल 2 शब्द बोलेल। ही ग्रामपंचायत निवडणूक 2020 ला ज्यावेळी निवडणूक लढत असताना कुरुंद मध्ये श्री भाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो आणि दलेपाडा येथे जी बंटी पाटील, विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिकडे ती निवडणूक लढवत होतो आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रतिस्पर्धी पण चांगले होते। त्याच्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली निश्चितच आणि या निवडणुकीमध्ये भाई पाटील पॅनलनी तिथेशी विजय प्राप्त केला आणि त्या दिवसाच्या नंतर जे सत्ता स्थापन करायची होती ते सत्ता स्थापनेच्या हालचाली चालू झाल्या। सत्ता स्थापन चालू करत असताना आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या आम्ही कॅबिन मध्ये यांच्या ऑफिस मध्ये आम्ही एक सामूहिक मीटिंग केली। तिथं नेतृत्व कोण करणार याच्याबद्दल ही चर्चा केली। नेतृत्व चर्चा करत असताना एवढ्यातच एक मेसेज आला की आरक्षण जे आहे ते रिझर्वेशन निघाले अनुसूचित जमाती करता। शेवटी घटनेने आणि लोकशाहीने जो त्यांना न्याय दिलेला आहे त्या न्यायाला आपल्याला ते कबूल करावं लागेल आणि ते रिझर्वेशन जे होतं ते दीपाली केदार यांच्या गळ्यामध्ये सरपंच पदाची त्यावेळी माल पडली आणि मी त्यांना निवडणुकीच्याही माध्यमातून ते माझ्याकडे आले होते त्यावेळी ऑफिसमध्ये। मी त्यावेळी पण त्यांना सांगितलं होतं का हे आरक्षण कधी कुठल्या क्षणी बदली होऊ शकतं, त्यावेळी कदाचित तुम्ही सरपंच पदाचे पण दावेदार होऊ शकता। मॅडम साक्षीने समोर आहेत आणि तेच तंतोतंत खरं ठरलं आणि कसं राजयोग लागतो तो राजयोग त्यांच्या नशिबात होता आणि त्यांना ती खुर्ची लोकशाहीने त्यांना मिळवून दिली। मी निकिता मुकेश यादव तसंच अध्यक्ष या सभेचे अध्यक्षस्थान त्यांनी पार पाडलं। त्यांनी त्यांची नेमणूक जी केली त्या केदार मॅडम आणि त्यांचे सहकारी सर्वच सदस्य लोक त्यांच्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय की असंच पुढे तुम्ही या गावच्या विकासाकरता वाटचाल कराल ही आपणाकडून अपेक्षा आहे। तुमच्याकडे आता विलास सेठ बोलले की पाण्याची प्रोसेस चालू आहे ती लवकरात लवकर जर झाली तर लोकांना माय भगिनींना पाणी मिळेल, लाडक्या बहिणींना तर आमच्या सरकारने तर भरपूर काय दिले। पाणी तुम्ही दिलं का त्यांचाही कार्यक्रम संपूर्ण व्यवस्थित होऊन जाईल। तेवढी जरा विलास सेठ तुम्ही जरा पाठपुरावा करून ते मार्गी लावालच अशी आमचा सहकारी निश्चितच मिळेल। आम्ही आहे तर तुमच्या जोडीला। अच्छा, मग त्या दिवशी तुम्ही तेच बोलत होते काय? हा, तर पुन्हा एकदा आमच्या वतीने निकिता मुकेश यादव आणि हा माझा मित्र आहे, 25 वर्षाचा दोस्ती आहे, याला मी रात्री 1:30 वाजता आवाज दिला तो धावून आलता आणि आता पण तो तिथे जागेवरच आहे।
त्याचा मला सारखा अभिमान आणि गर्व वाटतोय. पुन्हा एकदा त्यांना दोघांनाही, केदार मॅडम त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांना माझ्याकडनं, भाई पाटील असतील यांना सर्वांना मी शुभेच्छा देतोय. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचा सर्वांना माझा नमस्कार. सहकारी आमचे सदस्य लोक आहे, अंकल, जान्हवी, भावनाताई, भाऊ संदीप भाऊ वगैरे, श्रीकांत भाऊ, आणि सर्वांनी आम्ही एकत्र एवढी वर्ष एकत्र कामं केली आणि याच्या पुढेही एकत्र मिळूनच कामं करू. आणि तुम्ही सर्वांवर आज हे उपसरपंच पद मला मिळालंय. तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायत ही अतिशय नामांकित ग्रामपंचायत आहे आणि या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर माझ्यासोबत निवडून आलेल्या माझ्या सहकारी निकिता मुकेश जाधव यांची आज भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर बिनविरोध अशी निवड झाली. प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं, ग्रामस्थांच्या देखील वतीनं मी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. खरं तर गेली 5 वर्ष सातत्याने, आज 4था वर्ष आहे, आम्ही ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत सदस्य एकत्रित मिळून 4 गाव असतील, एक 5-6 ग्रामपंचायतीचे आदिवासी पाडे असतील, या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय असं भरीव असं काम गेल्या या 4 वर्ष नव्हे तर मी तर 2005 पासून सलग 2025 एक जवळ 20 वर्ष झाली सातत्याने या ग्रामपंचायतीचं नेतृत्व या आमच्या गावातील ग्रामस्थांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने करत आहे. आणि अनेक 20 वर्ष, एक 20-25 वर्षाचा कालखंड बघितला गेला तर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 4ही गावाचा अतिशय चांगला असा विकासाच्या दृष्टिकोनातून रस्त्यांची कामं असतील, पाण्याच्या योजना असतील, गटारीची कामं असतील, विविध विकासाची कामं ही सातत्याने आपल्या या ग्रामपंचायतीच्या कमिटीच्या माध्यमातून होत झालेली आहे. आणि गेल्या 4 वर्षापासून ही जी काही नवीन कमिटी आहे यांच्या माध्यमातून देखील अतिशय भरीव असं काम विकासाच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने गेली 4 वर्ष जे काही ग्रामपंचायतीमध्ये सहयोगीने, सहमतीने जे काही ठरलेलं होतं त्या पद्धतीने आज मला वाटतं 5वं आज हे उपसरपंच पद हे बिनविरोध असं ही निवड झालेली आहे. आणि मला अभिमान आहे, कारण माझ्या गावातील आज उपसरपंच, माझे सहकारी आज उपसरपंच होतात. खरं तर मला खूप त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या हातून, आज त्या सदस्य होत्या, आज उपसरपंच आहेत, त्यांच्या हातून अनेक विकासाची कामं, विधायक कामं ही सातत्याने गोरगरिबाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला कशी करता येतील या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून प्रयत्न व्हावा. सोबत आम्ही सगळीच मंडळी आहोत, त्यात काही शंका नाही. पुन्हा एकदा हे ग्रामस्थांचं जे काही आमच्यावर आशीर्वाद आहे, जे काही मार्गदर्शन आहे, त्यांच्यामुळेच हे काही सगळं घडत आलंय.
आणि त्यांचाही देखील ग्रामस्थांचाही मी मनापासून आभार व्यक्त करेल, ऋण व्यक्त करेल, कारण त्यांनी ही संधी दिली म्हणूनच ही संधी आपल्याला चालून आलेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा या पूर्ण वाहुली गावाचं, ग्रामस्थांचं, तुमचा आंबेडकर नगर हा भाग इकडे या वार्डला जोडलेला आहे, त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ही समाजाची सेवा ही अखंडित अशीच आमच्या हातून घडत राहो म्हणून आपला आशीर्वाद, मार्गदर्शन हा नेहमीच नक्कीच आमच्या सदैव पाठीशी राहील, या देखील मी आज सदिच्छा व्यक्त करेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं निकिता, आमचे मित्र मुकेशजी जाधव यांच्या सौभाग्यवती निकिता जाधव या उपसरपंचपदी विराजमान झालेले, पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यांच्याच वतीनं मी हार्दिक अभिनंदन करेल. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।